बातमी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना अडचणीत आणणारी आहे, कारण सिंचन घोटाळा प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून अजित पवार यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामागचं कारण म्हणजे ईडीनं सिंचन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तपासाची सविस्तर माहिती मागितली आहे। राज प्रमोटर आणि सिव्हिल इंजिनियरमध्ये अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबियांचा काय सहभाग आहे याचा ईडीकडून तपास होण्याची शक्यता आहे। बाळगंगा, काळू आणि इतर सिंचन प्रकल्पांमध्ये जवळपास 465 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपपत्र देखील दाखल केलंय। मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे। मात्र ईडीनं नव्यानं तपास करून सिंचन घोटाळ्याची पाळंमुळं पुन्हा बाहेर काढणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दरम्यान हा सिंचन घोटाळा काय आहे तर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या काळामध्ये 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। धरणं आणि कालव्यांच्या बांधकामांचा खर्च वाढवल्याचं निरीक्षण पाहणी अहवालात नोंदवण्यात आलं होतं। 13 वर्षात अवघं 0.1% सिंचन झाल्याचं पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं होतं। या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 70,000 कोटी आला होता असा दावा करण्यात आला होता। मात्र 0.5% सिंचन झाल्याचं सरकारनं त्यावेळच्या आघाडी सरकारनं स्पष्टीकरण दिलं होतं आणि 70,000 कोटींचा आकडाही चुकीचा असल्याचा दावा आघाडी सरकारकडून करण्यात आला होता। सिंचनात अनियमितता, प्रकल्पांच्या किमती वाढवण्यास अधिकारी आणि मंत्री जबाबदार असल्याचा ठपका चितळे समितीनं ठेवलेला होता। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे। तर राहुल, अजित पवार यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागणार हे निश्चित आहे, मात्र या मागचं जे टायमिंग आहे त्याची देखील चर्चा जोरदार रंगतीये। काय सांगाल याबद्दल? अँटी करप्शन ब्युरोनी रेश्मा याआधी 2 FIR दाखल केलेले होते आणि त्याच्यामध्ये काही अधिकारी आणि काही खासगी मंडळींना अटक पण झालेली होती। या दरम्यानच्या काळामध्ये अँटी करप्शन ब्युरोने 12 वेळेला अजित पवार यांना प्रश्नावली पाठवलेली होती की ज्याच्यामध्ये कोकण विभागातल्या काही प्रकल्पाच्या संदर्भामध्ये प्रशासकीय आणि तांत्रिक मुद्दे विचारण्यात आले होते, ज्याच्यामध्ये प्राइस एस्केलेशन, किमती वाढवण्याच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक कोणी प्रयत्न केले होते का, ज्या राज कन्स्ट्रक्शन कंपनीचं नाव आहे त्या राज कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित अजित पवार यांच्या कुटुंबातली काही नातलग मंडळी आहेत का, अशा अर्थाची ती प्रश्नावली होती। आणि अजित पवार यांच्या 12 वेळेला या प्रश्नावलीला उत्तर पण देण्यात आलेलं आहे। दरम्यान आज जी माहिती येते ती अशी आहे की सक्तवसुली संचालनालयानं अजित पवार सह राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 3 नेते मंडळी आहेत त्यांच्याशी संबंधित 3 प्रकल्पाच्या FIR ची आणि त्याच्या तपासाची माहिती ACB कडून मागवलेली आहे आणि त्या माहितीच्या अनुषंगाने उद्या कदाचित अजित पवार यांच्या संदर्भामध्ये म्हणजे त्यांना प्रश्नावली पाठवून सक्तवसुली संचालनालय चौकशी करू शकतं असं सूत्र सांगतायत। परंतु याच्या ज्या टायमिंग विषयी प्रश्न आहे त्याच्यावरती मात्र वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ शकतात, कारण ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन महाराष्ट्रात गेल्या 2-3 दिवसामध्ये तीव्र होताना दिसतंय आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःच आरोप केलेला आहे की या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः या आंदोलनाला फ्यूल करते, ते भडकवण्याचा प्रयत्न करते। अशा वेळेला आंदोलन एकीकडे तीव्र होत असताना त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची चौकशी, सुट्टीच्या दिवशी ती बातमी बाहेर येणं हा एक योगायोगाचा भाग आहे का, असा एकूण राजकीय तर्क लढवला जाऊ शकतो। परंतु हेही खरं आहे की जलसंधारण विभागातल्या प्रकल्पाच्या चौकशीचं प्रकरण हे याच सरकारमध्ये तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या मंडळीने लावून धरलं होतं, परंतु सत्तेवर आल्यानंतर अतिशय संथ गतीने ही सगळी चौकशी सुरू आहे। आज मात्र सक्तवसुली संचालनालयाकडून सूत्रांनी माहिती दिली की उद्या कदाचित अजित पवार यांच्याकडनं चौकशी होऊ शकते 2 गोष्टीवरती। एक म्हणजे त्यांच्या नातलगांचा या प्रकल्पाच्या बांधणीतला सहभाग आणि यातून ज्यांनी कोणी राजकीय आर्थिक लाभ मिळवला त्यांनी परदेशात हा पैसा पाठवलाय का, मनी लॉन्ड्रिंग संदर्भात, अशी चौकशी होऊ शकते असं आता सूत्र सांगतायत। रेश्मा, निश्चित राहुल, तुम्ही आपल्यासोबत राहाच। पाटबंधारे विभागाचे माजी अभियंता विजय पांढरे ज्यांनी हे संपूर्ण प्रकरण सिंचन प्रकल्पाचं उजेडात आणलेलं होतं ते स्वतः आता आपल्यासोबत आहेत। विजयजी, आता ईडी कडून अजित पवार यांची चौकशी होणार असं कळते आणि ती उद्याच होऊ शकते, कितपत अडचणीत येऊ शकतात अजित पवार? भ्रष्टाचारावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवर आलं, पण यांनी प्रत्यक्षात काहीही कारवाई केलेली नाही। आणि हे प्रकरण इतकं गंभीर आहे, खरं म्हणजे सरकार जर अतिशय सिन्सिअर असतं तर 3च दिवसामध्ये हे घोटाळे करणारे आतमध्ये पाहिजे होते, परंतु गेल्या 2.5 वर्षातही
चांगले कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाई होताना दिसली, पण या प्रकरणाचे जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्यावर काही कारवाई झाली नाहीये. आणि आज या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये जेव्हा आंदोलन तीव्र झालेलं आहे, तर शेतकऱ्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून हा सगळा प्रकार दिसतोय. आणि अगदी काळा पैसा आणू, कर्जमाफी देऊ, स्वामीनाथन आयोग लागू करू, आरक्षण देऊ, अशी अनेक आश्वासनं देऊन ती एकही पाळत नाही आहेत, अशी फसवणूक या सरकारने केलेली आहे. आणि हे सगळं केवळ हे आंदोलन आता थोडंसं याचं शेतकऱ्यांचं लक्ष विचलित करावं म्हणून हा सगळा प्रकार आहे. शेतकऱ्यांना माझं असं आवाहन आहे की त्यांनी अजिबात विचलित होऊ नये व स्वामीनाथन आयोग पदरात पाडूनच घ्यावा. कारण की हे हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही आणि सरकारला ते सहज शक्य आहे आणि ते न्याय्य आहे. पण विजयजी, तुम्ही आता जे बोलताय त्याच्यावरून जाणवतंय म्हणून विचारावं असं वाटतंय की आत्ताचं जे काही चाललेलं आहे त्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसवरती दबाव आणण्यासाठी म्हणून हे कारवाईचं कारण पुढे आणलं जाते असं वाटतंय तुम्हाला? 100% राष्ट्रवादीला केवळ दबावाखाली घेऊनच हे गेले 2-2.5 वर्ष झाली त्यांच्या सपोर्टवर सरकार चालवत आहेत. आणि आज शेतकरी आंदोलन जास्त तीव्र झाल्यामुळे त्यांनी आता अजित पवारांवर हात उगारलेला आहे. हे सगळं राजकीय हेतूनच दिसतंय. आणि शेतकऱ्यांच्या पण विजयजी, भविष्यात आता उद्या त्यांची चौकशी होऊ शकते अशी माहिती मिळते. भविष्यात त्यांच्यावरती काही कठोर कारवाई होईल असं वाटतंय की नाही तुम्हाला? मग म्हणजे होणारच नाही? नाही, हे सगळे राजकीय जे पक्ष आहेत ना, हे सगळे भाऊ आहेत. हे एकमेकांवर काही कारवाई करत नसतात. हे सगळे नाटकं आहेत आणि ऍक्च्युअली काहीही होणार नाही.